महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। किशनराव चव्हाण शाळेच्या खेळाडूंची क्रीडा संकुलात चमकदार कामगिरी। मयुरी बुधवंतची लांब उडीत बाजी, अंजली टीव्हीचा बांबू उडीत दुसरा क्रमांक। मेहनत कधीच वाया जात नाही या उक्तीचा प्रत्यय नुकताच क्रीडा संकुल जिंतूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आला। कैलासवासी किशनराव चव्हाण केंद्रीय माध्यमिक निवासी शाळा जिंतूर येथील विद्यार्थिनींनी आपल्या कठोर कष्ट, दुर्दम्य जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा आणि शाळेचा नावलौकिक वाढवला आहे। खेळाडूंच्या विक्रमी कामगिरीचा तपशील। या स्पर्धेत किशनराव चव्हाण शाळेच्या खेळाडूंनी वैयक्तिक आणि एकत्रित प्रयत्नांतून अनेक पदके पटकावली। यामध्ये 2 विद्यार्थिनींनी विशेषतः चमकदार कामगिरी केली। मयुरी तात्याराव बुधवंत वयगट 17। मयुरीने तिच्या लांब उडी लॉंग जंप प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। एवढ्यावरच न थांबता तिने 100 मीटर धावण्याच्या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतही द्वितीय क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले। अंजली दत्तराव टीव्ही वयगट 19 वरिष्ठ गटातून खेळणाऱ्या अंजलीने अत्यंत कौशल्य आणि ताकदीचा खेळ असलेल्या बांबू उडी पोल वॉल्ट या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक मिळवले आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला। या खेळाडूंच्या यशामागे त्यांना सातत्याने प्रोत्साहन देणारे आणि तांत्रिक मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री शेख निसार सर व कुलाल सर यांचे विशेष योगदान आहे। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच विद्यार्थिनींना हे यश प्राप्त करता आले। यासाठी शाळेकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष रामराव उबाळेसाहेब, संचालक मंडळ आणि सर्व मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। तसेच त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस आणि उज्ज्वल भवितव्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक PR वाकळे सर, प्राध्यापक लिहे सर, उबाळे सर तसेच सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळेत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मयुरी आणि अंजलीने आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले की स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्य, कठोर कष्ट आणि योग्य मार्गदर्शन हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे।